आरटीओ अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार देखील समाविष्ट। अमरावती आरटीओमधून झालेल्या 60 ट्रकांची पासिंग आणि विक्री, त्यानंतर झालेली आरटीओ अधिकाऱ्यांची अटक, हा मुद्दा संपूर्ण शहरात खळबळजनक झाला आहे। हे काम कुणा एका व्यक्तीचं नसून यामागे भरपूर मोठी टोळी असल्याचं समोर आलं आहे। ही टोळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ट्रकांची चोरी, त्याच्या खोट्या तक्रारी देऊन खोटे कागदपत्र तयार करतात। याच ट्रकांची विक्री करण्यासाठी दुसऱ्या राज्यांमध्ये चेसिसचे नंबर बदलून पासिंग करून घेतात। गाड्यांचे नंबर बदलून तसेच चेसिस आणि इंजिनवरच्या नंबरमध्ये खोडतोड करून हे ट्रक विकण्यासाठी तयार केले जातात। नवीन नियमानुसार आरटीओमध्ये वाहनाची फक्त कागदपत्रे हवी असतात। प्रत्यक्षात वाहन समोर नसलं तरी देखील चालतं। याच नियमाचा फायदा घेत या टोळ्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ट्रकांची चोरी करून विकण्याचा धंदा सुरू केला। अमरावती आरटीओमध्ये जवळपास 23 ट्रकांची पासिंग झाली आहे। त्यामध्ये 8 ट्रक विकल्या गेल्याची माहिती मिळाली आहे। अमरावती आरटीओमध्ये या सर्व ट्रकांची पासिंग करून घेण्यासाठी जी प्रतिज्ञापत्रे बनवल्या गेली आहेत त्यांचे सर्व स्टॅम्प पेपर अमरावतीचे असून सर्व प्रतिज्ञापत्रे अमरावती तहसीलची आहेत। अमरावती तहसीलचे तहसीलदार घोडेस्वार यांच्या स्वाक्षरीचे हे सर्व प्रतिज्ञापत्र आहेत। त्यामुळे तहसीलदार घोडेस्वार यांच्या प्रशासनावर देखील संशय निर्माण झाला आहे। अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर अमरावती आरटीओ ऑफिसमध्ये तर शुकशुकाट झाला आहेच। वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारची माहिती द्यायला तयार नाहीत आणि कोणाशी बोलायलाही तयार नाहीत। सर्व अधिकारी हे लुप्त झाल्यासारखे दिसत आहेत। अधिकाऱ्यांच्या अशा वर्तणुकीमुळे आणि घडलेल्या पासिंग प्रकार बघून अमरावती आरटीओच्या प्रशासनावर व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। इतकी मोठी घटना घडते आणि आरटीओमध्ये त्याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही। या संदर्भात काय म्हणावं? या संपूर्ण प्रकाराची चौकशी मुंबई पोलिसांनी केली असून या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार जावेद अब्दुल्ला शेख मणियार हा समोर आला आहे। जावेदला साथ देणारे अनेक अधिकारी असू शकतात अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे असा प्रकार करण्यास मार्ग सापडत असावा असं मानलं जात आहे। या प्रकरणामुळे अशा किती टोळ्या असतील, अजून किती अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट आहेत, किती प्रकारची पासिंग अमरावती आरटीओमधून झाली असेल, अशा चर्चांना शहरात उधाण आलं आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।